सर्वांना स्वस्ते जय जिजाऊ जय हरी. मी हबप ज्योतिताई राजे जाधव, राहणार सिंदखेड राजा. बंधू भगिनींनो, मागील 15 वर्षापासून 15 ते 20 वर्षापासून आपण बघितलं असेल तर आपल्या देशाचं राजकारण हे राजकारणच नाही, मग राजकारण असेल, समाजकारण असेल, अर्थकारणसुद्धा मागच्या 20 ते 25 वर्षापासून राम मंदिराभोवती फिरताना आपण बघितलेलं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी राम आणला. आणि आपल्या देशातले जे अंधभक्त आहेत ते तर असं म्हणत होते फक्त मग की हम उन्हीं को लाएंगे जिन्होंने राम को लाया है. मग आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे, रामाला ह्यांनी कशासाठी आणलेलं होतं तर फक्त निवडणुकीमध्ये रामाचा वापर करण्यासाठी. आणि इथपर्यंत ठीक होतं, कारण बऱ्याच अंधभक्तांना जेव्हा आपण भेटतो तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव येते. कारण मी एका व्यक्तीला अशाच भेटले आणि पेट्रोलवर जेव्हा चर्चा चाललेली होती, आत्तामध्ये आपण पाहिलं की पेट्रोल आणि डिझेलचे प्रचंड भाव वाढलेले आहेत, गॅस सिलेंडरचे भाव वाढलेले आहेत. त्यावेळी एक जण भक्त मला असा भेटला आणि तो असं म्हणतो की पेट्रोल जर 5,000 रुपये लिटर झालं तरी मी घ्यायला तयार आहे. का? कारण मोदीजींनी राम मंदिर बांधलं. मग असे जर भक्त अस्तित्वात असतील तर खरोखरच ह्या देशाचं वाटोळ व्हायला आता फार दिवस राहिलेले नाहीत, अगदी म्हणजे झालेलंच आहे जवळजवळ असंही आपण म्हणूयात. तर आज पुन्हा आपण या विषयावर का बोलतोय, राम मंदिर आणि राम ह्या विषयावर बोलण्यास कारण की राम मंदिरामध्ये चोरी झालेली आहे. ह्या बातम्या आपण आता सर्वत्र बघत आहोत. तसं पाहिलं तर गोदी मीडियाने मात्र हे कुठंच आत्तापर्यंत दाखवलेलं नाही. त्यांनी तर ते अजून मान्यच केलेलं नाही. त्यांनी कुठं त्यावर डिबेट घेतली किंवा त्या बातम्या दाखवल्यात हे कुठंच आत्तापर्यंत तरी दिसलेलं नाही. पण आपल्याला जर आठवत असेल तर बाबरी मशीद पाडल्यानंतर त्यावेळच्या पासून म्हणजे तेव्हाच्या काळापासून आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी निधी जमा केला जात होता. आणि की एक ईट राम के नाम, की तुम्ही नाही काय ते एका विटेचा खर्च द्या असं म्हणून घरोघर जाऊन लोकांनी या भक्तांनी राम भक्तांनी निधी जमा केला होता, प्रचंड पैसा जमा केला होता. त्याचमध्ये आता त्या पैशाची वीट घेणार होते हे तर होतंच, पण जे श्रीमंत लोक होते ज्यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे अशी अनेक लोकांनी अक्षरशः सोन्याच्या विटा राम मंदिराला दिल्या होत्या. आता ती वीट मंदिराला लावली जाणारच नव्हती, पण एक वीट म्हणजे प्रतीक म्हणून दिली होती. त्यामध्ये अशाही काही विटा होत्या ज्या रत्नजडित होत्या, ज्यामध्ये हिऱ्यांचा समावेश केला गेला होता. अशा सुद्धा काही विटा त्या विटांमध्ये होत्या. अशा 1250 विटा राम मंदिराच्या म्हणजे त्यांचे जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टकडे सोन्याच्या विटा होत्या. आज जर आपण विचार केला तर तुम्ही पहा किती भयानक ही बातमी आहे की 1250 सोन्याच्या विटा म्हणजे एक वीट आपण जर कमीत कमी अडीच किलोची धरली, 2.5 ते 3 किलोची एक वीट धरली तर त्याचा किती पैसा होतो, किती प्रचंड मोठी ही उलाढाल आहे आणि किती मोठी ही चोरी आहे. आणि असं असताना सुद्धा आपण जर बघितलं तर तिथले जे ट्रस्ट आहे ते आता एकमेकांकडे बोट दाखवत आहेत किंवा त्याला जबाबदार आता कोणाला धरावं हा त्यांनाच प्रश्न पडलेला आहे. आणि हे उघडकीस कसं आलं की त्या ट्रस्टमध्ये जे लोक होते अक्षरशः जे सायकलने फिरायचे, ज्यांना स्वतःचं घरसुद्धा नव्हतं, असे लोक अचानक त्यांच्याकडे मोठमोठ्या 4 व्हीलर आल्या, अचानक त्यांच्या मोठमोठ्या 4-5 मजली बिल्डिंग उभ्या राहिल्या, अचानक त्यांचे मोठमोठे हॉटेल्स उभे राहिले. मग मात्र लोकांना शंका येऊ लागली की जे लोक कालपर्यंत सायकलवर फिरत होते त्यांच्याकडे आज ही संपत्ती आली कुठून. आणि मग जेव्हा हे विषय चर्चिले जाऊ लागले त्यावेळी मग त्या खोलात लोक गेले तेव्हा लक्षात आलं की 1250 विटा ज्या सोन्याच्या होत्या, ज्या काही विटा तर अशा होत्या ज्यामध्ये हिरे लावलेले होते, त्या सगळ्या आता गायब आहेत. एवढंच नाही तर दररोज आपण पाहतो की जसं राम मंदिर 24मध्ये राम मंदिर बनलं 2024मध्ये, आत्तापर्यंत तिथे कोट्यावधी लोक दर्शन घेऊन गेलेले आहेत. तिथलाच आकडा आपण बघितला. आणि मग मला सांगा, एका व्यक्तीने कमीत कमी म्हणजे 10 रुपये जरी त्या ठिकाणी दान केले असतील तर किती कोटी रुपये तिथं, हजारो कोटी रुपये तिथं आज असायला पाहिजे होते. पण मध्ये आपण जर पाहिली असेल त्यांची पत्रकार परिषद किंवा त्यांची जी ट्रस्ट होती त्यांचा जर आपण आढावा पाहिला असेल तर त्यामध्ये काही लाखात ती रक्कम सांगण्यात आलेली आहे. फक्त एवढे लाख मंदिराकडे आहेत. मग असं कसं काय होऊ शकतं, त्यावरही प्रश्न विचारले असता त्यांनी सांगितलं की जो मोठी रक्कम असते, समजा 10,000 15,000
25,000 अशीच फक्त पावती दिली जाते. कोणी जर तिथे 1,500-2,000 रुपये देत असेल तर त्याची पावतीच दिली जात नाही. मग हा पैसा कोणाकडे जमा होतो, नेमका कुणाला दिला जातो, ह्या अनेक गोष्टी त्यामधून नंतर उलगडायला लागल्या आणि ह्या ट्रस्टवर मग प्रत्येकजण आता बोट दाखवू लागला. कारण याला जबाबदार कोण आहे तर तिथले जे ट्रस्टी आहेत तेच याला जबाबदार आहेत. पण दुर्दैवाने ह्या प्रकरणाची अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की त्याची अजून FIR सुद्धा दाखल झालेला नाही. म्हणजे राम मंदिरामध्ये अशी चोरी झाली याचा अजून FIR सुद्धा नाही. का? कारण आता तिथे बोट दाखवायला नेहरू नाहीत, तिथे एखादा अब्दुल नाही, तिथे एखादा मुस्लिम बांधव नाही किंवा एखादा नास्तिक नाही. जे आहेत ट्रस्टमध्ये ज्यांच्यावरती जबाबदारी होती ते सगळे हिंदूच आहेत, ते सगळे रामभक्तच आहेत, ते सगळे आस्तिकच आहेत आणि नेहरूंचा त्यामध्ये हात नाहीच आहे. मग आता कोणाकडे बोट दाखवायचं किंवा कोणाच्या नावे ह्याची पावती फाडायची ही अडचण त्यांची झालेली आहे. आणि त्यामुळे कदाचित आपण जर बघितलं तर या प्रकरणाचा अजून FIR सुद्धा दाखल झालेला नाही. बरं, SIT दाखल झालेली आहे, SIT स्थापन झाली, त्याची चौकशी व्हावी यासाठी बऱ्याच जणांनी ते लावून धरलं म्हणून SIT स्थापन झाली. पण त्या SITने सुद्धा आत्तापर्यंत कुठलाच रिपोर्ट, कुठलाच अहवाल दिलेला नाही. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तो जो अहवाल आहे तो डायरेक्ट म्हणजे केंद्र शासनाला, केंद्राला तो सादर करणार आहोत. पंतप्रधान आणि आपले संरक्षण मंत्री यांच्याकडेच तो सादर केला जाणार आहे. मग बंधू भगिनींनो, पुन्हा एक विषय असा आहे की जर आता याचा तपास लागला तर ठीक आहे, याच्यात दोषी कोण आहेत, त्यांच्यावर कारवाई होणार आहे की नाही हे पण आता पाहणं खूप आवश्यक आहे. पण जर दोषींवर कारवाई केल्या गेली नाही, त्यांना अटक झाली नाही तर निश्चितपणे ही फक्त केवळ जनतेची म्हणजे राम मंदिराची लूट नाही तर ही जनतेची लूट आहे. जनतेच्या भावनांशी हे लोक खेळलेले आहेत. कारण आपण पाहतो बनाएंगे मंदिर हे किती वर्ष गाणं वाजवलं या लोकांनी आणि त्याच्यावर कितीतरी निवडणुका हे लोक जिंकून गेले आणि सगळं झाल्यानंतर राम मंदिर बनलं. आपण पाहतो ती अक्षित वगैरे घेऊन आले होते, मध्ये त्यांचेच भक्त यायचे, पावत्या घेऊन आले त्याच्या अगोदर की राम मंदिराला तुम्ही किती दान देणार आहात आणि ती जी पावती आहे ती घरोघर जाऊन पावत्या फाडल्या या लोकांनी. एवढंच नाही तर घरोघर जाऊन एवढा पैसा जमा केला आणि तो पैसा सामान्यातला सामान्य माणूस 100 रुपये त्या ठिकाणी देऊ लागला की चला आपलं नाही काही तर राम मंदिराला आपल्याकडून एवढी देणगी दिली, म्हणजे जातील आपले हे 100 रुपये आणि तिथे राम मंदिराच्या कारणी लागतील. आणि महाराष्ट्रातली जनता तर खूपच भोळी बाबडी आहे. आपण पाहतो की आपल्याला गरजच नाही आहे. नामदेवराय म्हणत की एक आमचा विठ्ठल प्रचंड, इतर देवाचे न पाहू तोंड, की आम्हाला दुसऱ्या देवाचं तोंड सुद्धा बघायची गरज नाही. एवढा आमचा पंढरीचा जो पांडुरंग आहे तो प्रचंड आहे, आम्हाला इतर देवांची गरजच नाही. पण असं असताना सुद्धा आपल्याकडून तर इतके म्हणजे ते जे काय असते यात्रा कंपन्या निघाल्यानंतर त्यांच्या की आपण बघतो हे महाराज लोक, हबप लोक, बऱ्याच जणांनी नंतर गाड्या घेतल्या आणि एक व्यवसाय सुरू केला तो की गाडीत लोक भरायचे आणि मग ते अयोध्येला न्यायचे, दर्शन करून आणायचे. अक्षरशः काही लोकांचं असं म्हणणं आहे की जर जवळ काही नसेल किंवा तिथं सोनं दान करायची ही कोणी प्रथा पाडली मला माहीत नाही, पण अक्षरशः बायका नाकातलं काढून त्याच्यात टाकू लागल्या, कानातलं काढून त्याच्यामध्ये टाकू लागल्या. हे किस्से महाराष्ट्रातलेच आहेत, म्हणजे आपल्याच महाराष्ट्रातल्या लोकांनी त्या ठिकाणी तशा पद्धतीने दान दिलं आहे. आणि हे जे एवढं मोठ्या प्रमाणामध्ये दान दिलेलं आहे त्यामध्ये आता आपण जर बघितलं तर तिथलं सोनं, चांदी आणि अक्षरशः 1250 विटा हे अक्षरशः गायब झालेलं आहे. तिथून चोरी झालेली आहे या सगळ्यांची. पण शासन मात्र अजूनही गप्प आहे, सरकार अजूनही गप्प आहे, यावर कुणीही बोलायला तयार नाही. पण एक मात्र नक्की आहे, हे सगळं जे काय आहे याला केवळ आणि केवळ आपले पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री हे दोघंजण जबाबदार आहेत. कारण एवढे मोठं जर प्रकरण होत असेल, आपण पाहतो 2024ला राम मंदिर म्हणजे सुरू झालं, म्हणजे दर्शनासाठी खुलं झालं आणि 2026 म्हणजे 2च वर्षामध्ये तुम्ही अक्षरशः त्या रामाचा वनवास घडून आणला. त्या रामाच्या आयुष्यात काही तर चांगले दिवस येऊ द्यायला पाहिजे होते. 2च वर्षामध्ये तुम्ही हे दिवस भारतीय लोकांना आता दाखवलेले आहेत, राम भक्तांना दाखवलेले आहेत. लोक काय म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवतील इथून पुढे. आणि तसं पाहिलं तर त्यांच्यासाठी तर तो भक्तीचा वगैरे मुद्दाच नव्हता. राम मंदिर हा केवळ निवडणूक जिंकण्याचा त्यांच्याकडून फंडा होता. एवढंच नाही तर राम मंदिर म्हणजे तिथली बाबरी मस्जिद हटवल्यानंतर
राम मंदिर बांधणार आहोत म्हणजे आपण खूप मोठं काहीतरी हिंदुत्ववाद टिकून ठेवण्यासाठी किंवा हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्या सगळ्यांनीच या ठिकाणी केवळ आणि केवळ त्या गोष्टीचा फक्त वापर केला आणि राम मंदिर जसं आपण बघितलं की ही केवळ एक निवडणूक जिंकण्याचा त्यांच्या दृष्टीने फक्त एक फंडा होता. त्यांना तिथल्या म्हणजे त्या भक्तीशी, त्या रामाशी, त्याच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं. आणि दुसरी एक गोष्ट मला या अनुषंगाने सांगायची आहे की आपण कुठेही बघितलं तर राम, लक्ष्मण, सीता आणि खाली बसलेले हनुमान असतात, पण या ठिकाणची जी मूर्ती आहे ती अक्षरशः पाषाण मूर्ती आहे, म्हणजे काळ्या रंगाची मूर्ती आहे. जसं शनी मंदिरात मूर्ती असते, आपण जर बघितलं ना शनीची मूर्ती जी आहे सेम त्या पद्धतीची ती मूर्ती दिसते. ती मूर्ती जी आहे ती रामाची आहे असं तर मला तरी आत्तापर्यंत कधीच वाटलं नाही. आणि त्याच्यासोबत सीता नाहीच आहे, हे सुद्धा खूप मोठं म्हणजे षडयंत्रच आहे की महिला हटवायच्याच. कारण आपण माहीत आहे ह्या ज्या सगळ्या हिंदुत्ववादी संघटना आहेत त्या महिलांना पूजनीय मानत नाहीत, कारण महिलांना सन्मान देत नाहीत हे निश्चित आहे. म्हणजे हे अनेक उदाहरणं त्याचे आपण पाहिलेले आहेत, पण तो प्रकार त्यांनी या राम मंदिरात सुद्धा केलेला आहे. म्हणजे सीतेला त्यांनी बाजूलाच काढलेलं आहे, सीता तिथे दिसतच नाही आपल्याला. मग या पद्धतीने हे जे काय आहे ते केवळ आणि केवळ राजकारण आहे. पण राजकारणाच्या पुढे जाऊन सुद्धा एवढी मोठी जर लूट या देशामध्ये होत असेल आणि त्यावर जर आपले पंतप्रधान काहीच बोलत नसतील तर ही खरोखरच अतिशय गंभीर बाब आहे. या सगळ्यांना कडक असं शासन झालं पाहिजे. आणि ही जी गोष्ट काही झालेली आहे, हे काय जी काही प्रचंड मोठी चोरी या ठिकाणी झालेली आहे राम मंदिरामध्ये, तिचा तपास लागायलाच पाहिजे. आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना शासन व्हायला पाहिजे, कठोरात कठोर शिक्षा, मग तो व्यक्ती कुणीही असो, कारण तिथल्या ट्रस्टमध्ये आहेत म्हणजे ते मोठेच लोक आहेत आणि ते हिंदूच आहेत, ते रामभक्तच आहेत, तर त्यांच्यावर कठोर अशी कारवाई व्हायलाच पाहिजे. आणि या ठिकाणी या प्रकरणाचा जाहीर निषेध करून आज आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.